लाल बहादूर शास्त्री भाषण मराठी. भारताचे पंतप्रधान भूषविणारे लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन एक अलौकिक जीवन होते. उत्तर प्रदेशातील मोगलसराई येथे 2 ऑक्टोबर 1904 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. एक अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही आपल्या कठोर परिश्रमाने, प्रामाणिकपणामुळे लालबहादूर पंतप्रधानपदापर्यंत जाऊन पोहोचले. ते 1.5 वर्षाचे असताना त्यांच्या पित्याचे दुःखद निधन झाले. त्यांचे पालनपोषण त्यांची माता रामदुलारी देवीने केले. बालपणापासूनच त्यांना वेळेचे आणि परिस्थितीचे भान होते. शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी ते काशीला गेले. तेथे शिकत असताना त्यांच्या मनातील देशप्रेम जागृत होत असे. त्या काळी भारतात स्वातंत्र्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन चालले होते. परकी सत्ता उलथवून लावण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाहुती दिल्या होत्या. परदेशी कापडांची होळी, दारूबंदी व्हावी म्हणून चाललेले प्रयत्न, स्वातंत्र्य चळवळ या सर्वांचा 16 ते 17 वर्षाच्या लालवर फार मोठा परिणाम झाला. त्यांचे मन देशप्रेमाने भारले गेले. परंतु चांगले शिक्षण घेतल्याशिवाय देशाची सेवा करता येणार नाही, असे त्यांनी ठरविले. 1925 मध्ये त्यांना काशी विद्यापीठाची शास्त्री ही पदवी मिळाली. राजकीय क्षेत्रातील कार्य. लाला लजपतराय यांनी राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून लोकसेवा मंडळाची स्थापना केली होती. शास्त्रीजी त्या मंडळाचे सदस्य झाले. तिथे त्यांनी दलित, मजुरी साठी कार्य केले. त्यानंतर त्यांना अलाहाबादला जावे लागले. त्यांचा विवाह ललितादेवींशी झाला. परंतु राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्या मनात फार प्रखर होती. आपले सर्व जीवन त्यांनी देशसेवेसाठी समर्पित केले आणि वैयक्तिक सुखाला गौण स्थान दिले. 1920 ते 21 च्या सुमारास शास्त्रीजी काँग्रेसमध्ये आले. असहकार चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अनेक खेड्यामधून ते कार्य करीत. सत्याचरण, साधी राहणी आणि निस्वार्थ सेवा गुणांमुळे ते प्रसिद्ध झाले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते मंत्री बनले. त्यानंतर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. 1948 साली गांधीवध झाला. लाल बहादूर शास्त्रीजींना पंडित नेहरूंनी काँग्रेसचे महामंत्री हे पद दिले. आपल्या जवळच्या प्रामाणिकपणा आणि कार्यकौशल्य या गुणांमुळे शास्त्रीजी राजकारणाच्या क्षेत्रात हळूहळू वरच्या पदांवर गेले. 1956 ते 57 सालच्या निवडणुकीत ते विजयी झाले. 27 मे 1964 रोजी पंडित नेहरूंचे दुःखद निधन झाले आणि त्यानंतर 9 जून 1964 ला शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले. 1962 साली चीनने भारतावर आक्रमण झाले. त्यावेळी देशातील ऐक्य राखण्यासाठी शास्त्रीजींनी आटोकाट प्रयत्न केले. 1965 साली भारत-पाक युद्ध झाले. त्यावेळी देशातील लोकांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी शास्त्रीजी अत्यंत प्रभावी भाषण करीत. 1964 साली झालेल्या शिखर परिषदेत त्यांनी विश्वशांतीसाठी अत्यंत ओजस्वी भाषण केले. पाकिस्तान आपली लढाई थांबवायला तयार नव्हता. काश्मीरमधून पाक सैन्य घुसू लागले. तेव्हा शास्त्रीजींनी सैनिकांना पुढे चला असा आदेश दिला. त्यावेळी संपूर्ण राष्ट्र जागे झाले. रणांगणात विजय प्राप्तीसाठी ते सैनिकांबरोबर शेतकऱ्यांना प्रेरणा देत. म्हणून जय जवान जय किसान ही घोषणा त्यांनी दिली. 10 जानेवारी 1966 साली लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे जनरल अयूब खान यांच्यामध्ये ताशकंद करार झाला. पण हा करार झाल्यावर जानेवारी 11, 1966 वा सरळ, धर्मपरायण आणि निष्ठावान लालबहादूर शास्त्रींचे दुःखद निधन झाले. रशियाचे अध्यक्ष कोसिजिन यांनाही वाईट वाटले. सरळ स्वभाव, प्रामाणिकपणा, क्षमाशीलता आणि शांतताप्रियता या गुणांमुळे आजही लोकांच्या मनात शास्त्रीजीबद्दल आदर आहे. आजच्या तरुणांनी राजकीय क्षेत्रात कार्य करताना शास्त्रीजींचे हे गुण अंगीकारले पाहिजेत. घोषवाक्य: जय जवान जय किसान.